श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण जीवनचरित्र अध्याय 13वा घेवड्याच्या मुळी सुवर्णकुंभ। त्या ब्राह्मण मुलाला जिव्हादान व ज्ञानदान देण्याची ती अलौकिक लीला श्री गुरूंकडून घडल्यावर ती बातमी केवळ भिल्लवडी गावातच नव्हे तर आजूबाजूच्या काही गावातही सर्वत्र वायुवेगाने पसरली। श्री गुरूंचे दर्शन घेणे, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवणे, आपापल्या सांसारिक अडचणी सांगून त्यावर त्यांच्याकडून उपाय विचारणे, अशा प्रकारचे अनेक हेतू मनू बाळगून दररोज शेकडो माणसे तेथे येऊ लागली। साहजिकच श्री गुरूंना निवांतपणाचा थोडासाही मिळेना। माध्यान्हीचे व सायंकाळचे स्नानही त्यांना आता वेळेवर करता येईना। त्यांच्या नित्याच्या ध्यानधारणेत व्यत्यय येऊ लागला, म्हणून त्यांनी तेथील मुक्काम हलवायचे ठरवले। केव्हा गेले, कुठे गेले हे कुणालाही कळणार नाही याची काळजी घेऊन त्यांनी भिल्लवडी जवळील कृष्णामाईच्या पश्चिम तटावरील औदुंबर वृक्ष सोडला। फिरता फिरता ते कृष्णा पंचगंगेच्या संगमस्थानी आले। कृष्णेच्या प्रवाहामध्ये शुक्ल पापविनाशी, काम्य, सिद्ध, अमरकोटी, शक्ती आणि प्रयाग अशी प्रधान अष्टतीर्थे आहेत। वेदव्यासांच्या वचनानुसार साक्षात विष्णूंचे शरीररूप असलेली कृष्णा नदी आणि शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती अशा मिळून होणारी पंचगंगा नदी या दोन परमपवित्र नद्यांचे मिलनाचे हे कृष्णा पंचगंगा संगमस्थान आहे। या स्थानी श्रीगुरूंनी केलेल्या वास्तव्याने 12 वर्षाच्या तपश्चर्येने हे स्थान पुण्यपावन क्षेत्र झाले व नृसिंहवाडी या नावाने प्रसिद्ध पावले। आज नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी म्हणून जे क्षेत्र ओळखले जाते, तेथे श्रीगुरू ज्यावेळी वास्तव्यास आले त्यावेळी घनदाट जंगल होते। तेथे त्यावेळी एकही घर नव्हते किंवा झोपडीही नव्हती। या प्रयाग समान सर्वश्रेष्ठ संगमावरील औदुंबराच्या वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजेच आपल्या श्रीगुरूंनी वास्तव्य केले। या स्थानाच्या समोरच पूर्वेस नदी तटावर अमरापूर औरबाड या नावाने प्रसिद्ध असलेले क्षेत्र आहे। या ठिकाणी परब्रह्म स्वरूप परमेश्वराचे म्हणजेच श्री काशी विश्वेश्वराचे वास्तव्य आहे। येथे 64 योगिनींचा निवास आहे। या परमपावन अमरापुरी कल्पतरू असा औदुंबर वृक्ष आहे। समोरच्याच पश्चिम तटावर श्रीगुरू वास्तव्यास असतात दररोज नदी पार करून अमरेश्वराच्या दर्शनासाठी व भिक्षेसाठी या अमरपुरी येत असत। या अमरपुरीत एक अत्यंत धार्मिक, सात्विक वृत्तीचा ब्राह्मण राहत होता। पतिव्रता असलेली त्याची पत्नी अतिथी अभ्यागतांचे अत्यादराने स्वागत करीत होती। हे ब्राह्मण कुटुंब अत्यंत दैन्यावस्थेत जीवन कंठित होते। त्या अमरपुरीतील अन्य ब्राह्मणांच्या घरी भिक्षायाचना करून तो ब्राह्मण आपले व आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असे। त्याच्या दारी एक घेवड्याचा वेल होता। हा संपूर्ण अंगभर पसरलेला वेल 12ही महिने शेंगांनी गच्च भरलेला आढळत असे। एखाद्या दिवशी भिक्षा न मिळाली तर या घेवड्याच्या भाजीवरच हे ब्राह्मण कुटुंब आपली भूक भागवत असे। याही परिस्थितीत तो ब्राह्मण पंचमहायज्ञ करीत मोठ्या समाधानाने जगत होता। ईश्वर भजनात तल्लीन होऊन राहत होता। एके दिवशी श्रीगुरूंना असे अकस्मात आपल्या दारी आलेले पाहून तो ब्राह्मण आनंद आश्चर्याने गडबडून उठला। त्याने त्यांचे अत्यादराने स्वागत केले, पूजन केले। त्या दिवशी अन्न म्हणून शिजवण्यासाठी घरात काहीच नव्हते, पण ब्राह्मण याही परिस्थितीत गडबडला नाही किंवा भीतीतही झाला नाही। परमेश्वराने जे आपल्या हाती दिले आहे तेच सर्वश्रेष्ठ असून त्याचीच आहे, त्यालाच द्यायची आहे या भावनेने, या विचाराने त्या दारी असलेल्या वेलावरील घेवड्याच्या शेंगांची भाजीच भिक्षा म्हणून श्रीगुरूंना अर्पण केली। या भाजीविना इच्छा असूनही अन्य काही देऊ शकत नाही याबद्दल खंत वाटून तो ब्राह्मण श्रीगुरूंची क्षमा मागता झाला। श्रीगुरूंनी अत्यानंदाने ती भिक्षा ग्रहण केली। श्रीगुरू त्याचा तो भक्तिभाव पाहून संतुष्ट झाले व त्याला म्हणाले, तू जे दिले आहेस त्यात मी संतुष्ट आहे। घेवड्याची भाजी देण्यामागचा भक्तिभावाने, श्रद्धेने या भाजीला अमृतालाही लाजवेल अशी मधुरता व स्वाद प्राप्त झाला आहे। कोणी काही देत असताना तो काय देतो, किती देतो याला काडी मात्रही महत्त्व नसते। महत्त्व असते ते देण्यामागील भावनेला, प्रेमाला, भक्तीच्या संकल्पनेला, निरपेक्ष वृत्तीला। याचे मूल्यच करता येत नसते। तो परमकृपाळू परमेश्वर जे काही तुमच्या पदरी टाकतो ते अत्यंत समाधानाने स्वीकारणे व त्यातच सुख मानणे
या तुमच्या वृत्तीवर मी नितांत संतुष्ट झालो आहे. असेच आनंदात समाधानात राहा. आता आजपासून तुमचे दारिद्र्य गेले असं समजा. असा आशीर्वाद देऊन श्री गुरु उठून घराबाहेर आले. अंगणातच तो घेवड्याच्या वेलीचा मांडव होता. त्या खालूनच वाकून घरात जावे लागे. हा उपद्रव येथे कशाला असं म्हणून बघता बघता श्री गुरूंनी तो मांडव मोडून टाकला. मुळावरचे सर्व वेल ओरबडून टाकले व तेथे क्षणभरही न थांबता संगमावरील आपल्या स्थानी परतले. श्री गुरूंची ही अनपेक्षित नाशकारक हालचाल पाहून त्या ब्राह्मण कुटुंबास विस्मयकारक धक्काच बसला. ब्राह्मण समजूतदार होता. परमेश्वरावर नितांत श्रद्धा विश्वास बाळगून होता. तो हे दृश्य पाहूनही शांत राहील. परंतु त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले यांना हे दृश्य पाहून अतिशय दुःख झाले. पत्नी व मुले तर रडूच लागली. पत्नी म्हणाली, काय या यतिराजांनी आमचा असा सर्वनाश केला. आम्ही त्यांना कसलाच कधी उपद्रव दिल्याचे स्मरत नाही. आम्ही अत्यादरानं त्यांचे स्वागत केले, पूजन केले. असे असतानाही आमच्या घरची भिक्षा घेतल्यावरही त्यांनी आम्हाला ही अशी शिक्षा का म्हणून द्यावी. आमच्या पोटाचे एकमेव साधन त्यांनी आज नष्ट केले. का म्हणून त्यांनी आमच्यावर असा अन्याय केला. यती संन्यासी साधू संत कधी कोणाचा द्वेष करत नाहीत. क्रोध हा शब्द त्यांच्या कोशी नसतो. नाशाची कल्पना त्यांना स्वप्नातही शिवत नसते. मग यांची आज ही अशी वागणूक का घडली याची तक्रार आम्ही करावी तरी कोणाकडे. कोण आमच्यावरील या अन्यायाचे निवारण करील. शब्द संतुष्ट झाल्याचे, दारिद्र्य घालवल्याचे, पण कृती नेमकी त्याच्या विरुद्ध व तीही उक्ती पाठोपाठ केलेली. आता देवावर तरी विश्वास का व कसा बाळगावा. असा विलाप करीत ती धाय मोकलून रडू लागली. परंतु तो ब्राह्मण समजूतदार होता. तो त्यांना शांत राहण्यास सांगू लागला. तो म्हणाला, अशा प्रसंगातही जी डळमळत नाही तीच खरी श्रद्धा, भक्ती. श्रीहरीने तो वेल लावला होता. श्रीहरीने तो जगवला आणि श्रीहरीनेच तो आज तोडला आहे. हेच अंतिम सत्य आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही लावला, जगवला, पण मग त्या शेजारच्या 2 घरापुढील त्यांनी लावलेली ती वेल का जगली नाहीत. तेथेच का गुशी बाळवी पोहोचल्या, आपल्या दारी का आल्या नाही. आपण मुळात हे मी केले, हे माझे आहे असं जे समजतो हीच मुळात चूक आहे. हे करण्याची बुद्धी, शक्ती, साधने तो देतो. त्याचे संरक्षणही तोच करतो. आपण त्याच्या हातातली यंत्रे आहोत. तो एकमेव यांत्रिक आहे. जे देतात त्यांचा नेण्याचाही अधिकार आपण विना तक्रार मान्य करायला हवा. त्याला काय आपल्या या परिस्थितीची जाण नाही. आजपर्यंत त्यानेच सांभाळलेला पुढेही तोच सांभाळणार आहे. हा विश्वास बाळगा. तो जे काही करतो ते आमच्या हिताचे असते. आमचे हित अहित कशात आहे हे आपल्यापेक्षा त्याला चांगले व लवकर कळते. असा अढळ विश्वास आपल्याला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मन चित्त शांत ठेवणे व दुसऱ्यास दोष न देणे हीच सुखप्राप्तीची एकमेव गुरुकिल्ली आहे. तार किंवा मार तुझे पाय सोडणार नाही, तुझे विस्मरण होऊ देणार नाही, असा वज्रनिश्चय म्हणजेच अव्यभिचारी भक्ती. तेव्हा त्याने हे जे काही आपल्यासमोर वाढवून ठेवले आहे ते आनंदाने स्वीकारूया. त्यातच आनंद मानूया. त्याच्या चिंतनात, त्याच्या नामस्मरणात दंग होऊन राहूया. असं करण्याने याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक ती बुद्धी, शक्ती, युक्ती, संधी, साधनं तोच उपलब्ध करून देईल. तेव्हा आता श्रीगुरूंना म्हणजेच आपल्या परमेश्वराला दोष न देता ती उरलेली पाळमुळं सहजते खणून काढून हा वेल नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आपण पूर्णत्वास नेऊया. असं म्हणून तो ब्राह्मण कुदळ आणण्यासाठी घरात गेला. त्या वेलीची पाळेमुळे काढून टाकण्यासाठी आसपासची जमीन उकरणे जरूर होते. ब्राह्मणानं कुदळीच्या साहाय्याने त्या कामास प्रारंभ केला. वेली भोवतालचा गोलाकार जमिनीचा भाग खोदता खोदता तो आता प्रत्यक्ष मुळापाशी आला. ती पाळमुळं घट्ट खोडासारखी झालेली होती. जरा खोलवरच गेलेली होती ती. ब्राह्मणाचे हे खोदकाम लवकरच संपणार अशी चिन्ह दिसू लागली. खोडाचा तो खड्डा आता दिसू लागला. पटकन कुदळ्या कसल्या तरी धातूवर आदळल्याचा आवाज त्यांच्या कानी आला. म्हणून त्यानं जरा हलक्या हाताने कुदळ चालवली. ते खोड एकदाच बाहेर काढले. ते खोड बाहेर काढताच त्या खोडावरील खड्ड्यात त्याला एक हंडा असलेला दिसला. त्याला आश्चर्य वाटले. त्याने लगेच आपल्या पत्नीस व मुलास तिथे बोलावून घेतले.
ब्राह्मणाने त्या हंड्याभोवतालची जमीन उकरून तो हंडा बाहेर काढला. त्या हंड्यासह सर्वजण घरात गेले. तेथे त्या हंड्याचे तोंड उघडताच तो पूर्णपणे सोन्याच्या मोहरांनी भरलेला त्यांना दिसला. त्या हंडावर सुवर्ण मोहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचे यथोचित वर्णन करणं म्हणजे शब्दात अशक्यच आहे. आता श्रीगुरूंच्या वेल उपटण्याचा त्या कृतीमागचा हेतू त्यांना समजला. आजपासून तुझे दारिद्र्य गेले असा जो आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला होता त्याचेही त्यांना स्मरण झाले. पत्नी जे काही बोलली, श्रीगुरूंवर तिने जी काही टीका केली त्याबद्दल तिला आता पश्चाताप होऊ लागला. ती त्यांची मनातूनच नानाविध प्रकारे क्षमा मागू लागली. ब्राह्मण म्हणाला, आज प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारी येऊन गेला. हे आता तरी तुम्हाला पटलंच ना? कोणाचीही कोणतीही कृती आपण पाहून त्यावर उक्ती करण्याची, भाष्य करण्याची, टीका करण्याची फार घाई करतो आणि तसं केल्यानं मागाहून पश्चाताप करण्याची पाळी आपल्यावर येते. पण त्या पश्चातापाला काही अर्थ नसतो, कारण बाणापेक्षाही भयंकर तीक्ष्ण अशा शब्दांनी खोलवर जखम करण्याचे आपले काम लागलेच पूर्ण केलेले असते. ती जखम जरी भरली तरी व्रण राहतोच. तेव्हा अशा वेळी आपल्या जिभेला लगाम घालणे अत्यावश्यक असते, आपल्यासाठी हितकारक असते. आपल्या समोर कोणाकडूनही घडणारी कृती, मग ती आपल्याशी संबंधित असो वा नसो, ती परमेश्वराच्या इच्छा अनुरूप घडते आहे. तो परमेश्वरच त्या कृती करणाऱ्याच्या व्यक्तीच्या रूपाने येऊन ती करीत असतो आणि हेच मानणं सदैव हिताचे असते. त्याने चित्ताची शांतता, मनाचा समतोल ढळत नाही. काही काळ गेल्यावर त्या क्षणी झालेल्या दुःखाचा, नुकसानीचा आपल्याला विसरही पडतो. या आजच्या प्रसंगावर तुम्ही हा बोध घेतला पाहिजे. प्राप्त झालेली संपत्ती सदैव साथ करेलच अशी शाश्वती नसते, पण आत्मसात केलेला असा बोध, असे ज्ञान आपणास सदैव साथ देते, हे तुम्ही माझ्या मुलांनो लक्षात ठेवा. चला आता आपण इथे वेळ न दवडता ज्यांनी आपली अशा प्रकारे दारिद्र्य दूर करण्याची अलौकिक कृती केली त्या श्रीगुरूंपाशी जाऊया. त्यांचे चरणवंदन करूया व कृतज्ञता व्यक्त करूया. असं ब्राह्मणाने आपल्या पत्नीस व मुलास सांगितल्यावर ते सर्व समोरच्या तटावरील औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या श्रीगुरूंपाशी येऊन पोहोचले. त्यांनी श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातले. कृतज्ञता, आनंद, भक्ती, प्रेम, बोलल्या शब्दांबद्दलच्या अपराधाची जाणीव व त्याबाबतचा अतीव पश्चाताप या सर्वांमुळे त्यांचे कंठ दाटून आले. मनीच्या भावना शब्दांनी व्यक्त करण्याची अनिवार्य इच्छा असूनही शब्द बाहेर फुटेनात. हे पाहून ओळखून श्रीगुरू म्हणाले, तुम्ही काय सांगायला आला आहात ते मला समजले आहे. मी तुमच्या मनांच्या भावना जाणतो. तुमच्या भक्तीचे हे छोटेसे बक्षीस परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे. पण हे लक्षात ठेवा की घेवड्यासारखे संसारात जे अनेक वेल आहेत त्यावरील माया मोहात गुरफटू नका. वेलीचा उपयोग काही कारणापुरता, काळापुरताच असतो. त्यास अमरत्व नाही. त्याऐवजी भक्तिवेल लावून त्याच्या जोपासनेत, त्याला काळजीपूर्वक खतपाणी देण्यात, तो वाढवण्यात, त्यावर अपार प्रेम करण्यात आपले तन, मन, धन सर्व खर्च करा. मग तो दयाळू परमेश्वर तुम्हाला वंश परंपरागत प्रतिदिनी सुखाचा हंडा नव्हे तर हंडेच देत राहील व वर विचारील, देता किती, घेशील दोकारांनी. आज जे हे धन तुम्हा प्राप्त झाले आहे त्याची वाच्यता कुठे केली तर तुमच्यापाशी आलेली ही लक्ष्मी तुम्हाला सोडून गेलेली आढळेल. मला इथे शांतता हवी, एकांत हवा अशी सूचना व उपदेश स्वरूपी आशीर्वाद श्री गुरूंकडून मिळाल्यावर तो ब्राह्मण कुटुंब समाधानात, आनंदात अमरापुरी परतले. आजही 1993 मध्ये त्या ब्राह्मणाचे वंशज अमरपुरात औरवाड येथे ज्या ठिकाणी ही अलौकिक लीला श्री गुरूंकडून घडली त्या ठिकाणीच वास्तव्य करून आहेत. अशा या दिव्य लीलेसोबतच हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढच्या अध्यायामध्ये नृसिंहवाडीची कथा आलेली आहे, ज्या ठिकाणी श्री गुरूंनी वास्तव्य केलं अशी परमपावन कथा पुढील अध्यायात तुम्हाला पाहायला, ऐकायला मिळेल. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून येणाऱ्या अध्यायाची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि चॅनलवर कायम सतर्क रहा.